देवाज्ञा नारायण धारप भाग 19. गीता, दशरथ जरा रागाने म्हणाला, बघ, त्यांचा खात्मा करायची चांगली संधी आली होती. कशासाठी मला थांबवलंस? आधी इकडे ये दशरथ, इकडे ये, गीता म्हणाली. खाली वेड्यावाकड्या पडलेल्या त्या 2 हपशांच्या मृतदेहाकडे एक नजर टाकून दशरथ गीताजवळ आला. मग इथून निघून तरी जाऊया की, दशरथ म्हणाला. अनायसेच चांगली संधी आली आहे. गीता मान हलवत होती. नाही, मला तुझं काही कळतच नाही. मला त्यांच्या मागे जाऊ दिलं नाहीस आणि आता इथून हलायला तयार नाहीस. गीतानं ओठांवर बोट ठेवून दशरथला गप्प राहण्याची खूण केली आणि दुसरा हात आचार्य ज्या दारातून गेले त्या दाराकडे केला. आसपास इतकी शांतता होती की अगदी लहान आवाजसुद्धा सहज कानावर येत होता. त्या दारामागून तो आवाज येत होता. खूप लांबून किंवा खूप खोलवरून येत असावा असं वाटत होतं आणि त्याची खरी व्याख्याही करता येत नव्हती. ज्या दारातून आचार्य गेले होते ते दार सावकाश उघडत होतं. दाराच्या जरासं आत कुणीतरी असावं असं वाटत होतं. जे कुणी होतं ते जरा पुढे आलं, प्रकाशात आलं. हेमांगी, इथे आणि यावेळी? दशरथने नवलाने विचार केला आणि ती बदलली होती. खांदे सरळ करून ताठ्यात उभी होती आणि तिचा चेहरा, त्या चेहऱ्यावरचा तो एकच डोळा, त्या डोळ्यात लाल अंगार फुलला होता. हे काहीतरी वेगळं आहे, दशरथची खात्री झाली. गीताचे शब्द त्याला आठवले. अशी वेळ येण्याची शक्यता आहे की तुझं कसब, तुझी हिकमत, तुझा चाणाक्षपणा, तुझं चापल्य ते पुरं पडणार नाही. ती वेळ आत्ता आली होती. या हेमांगीच्याच पातळीवरचं कुणीतरी तिच्याविरुद्ध उभं ठाकायला हवं होतं, अर्थात गीता. पण तिच्यातली शक्ती सुप्त होती. गीतावर अगदी निर्वाणीची वेळ आल्याखेरीज ती शक्ती जागृत होणार नव्हती. दशरथ एकदम पुढे झाला. गीताच्या मागे उभं राहून डाव्या हाताने त्यानं तिचं नाक बंद केलं, उजव्या हाताने तोंड बंद केलं. 5-7 सेकंदातच श्वासासाठी तिची धडपड सुरू झाली. त्यानं नाकातोंडावरची पकड सैल केली नाही. गुदमरून गुदमरून गीताचा चेहरा निळसर लाल झाला होता. डोळे वटारले होते. हातापायाची तडफड चालली होती. पण त्याला हा जीवघेणा जुगार खेळावाच लागणार होता. अशी अफलातून बाजी लावण्याची त्याची ही पहिलीच वेळ नव्हती. एकाएकी गीताची सर्व धडपड थांबली. एका विलक्षण धास्तीनं त्याची छाती आवळल्यासारखी झाली. हा जुगार अंगाशी तर नाही ना आला. त्यानं गीताच्या नाकावरचा आणि तोंडावरचा हात काढला. गीताचे डोळे सावकाश उघडले. पण ती नजर, काळीच कापणारी नजर. गीतात आणखीही बदल होत होता. एक प्रकारच्या आंतरिक दीप्तीनं तिची सर्व काया सुवर्णकांतीनं लवलवत होती. मग दशरथच्या खांद्यावर हात ठेवून जराशी हसत गीता म्हणाली, तू केलंस ते बरोबर केलं दशरथ. ते करायलाच हवं होतं. तो स्पर्श, ते हास्य, तो आवाज. एका खाजगी आणि नाजूक चौकशीसाठी त्याला एकदा एका अणुऊर्जा केंद्रात जावं लागलं होतं. आसपास प्रकांड शक्ती होती आणि त्या महाशक्तीच्या प्रभावाखाली त्याचं सर्व शरीर रोमांचित होऊन थरारलं होतं. अगदी तसाच अनुभव त्याला या क्षणी येत होता. दशरथ त्याच्या नकळत गीतापासून 2 पावलं मागे सरला आणि मग त्याचं गीतावरचं लक्ष समोर गेलं. हेमांगी मागोमाग आणखीही कोणी कोणी त्या दारातून आत येत होते. तो त्यांना ओळखत नव्हता, पण त्याला धोका जाणवत होता. डोक्यावरच्या कड्याच्या काठावरचा पाषाण धोक्याचाच असतो. दशरथ, तुझे चाकू, पिस्तूल त्या ड्रॉअरमध्ये आहे, ते घेऊन ये, गीता म्हणाली. यांच्या विरुद्ध त्यांचा काय उपयोग होणार आहे अशी तुझ्या मनात शंका असेल, पण दशरथ, त्यांना मदत करणारी काही साधी माणसंही असतील. आचार्यांच्या टेबलापासून मागचं दार जेमतेम 4 फुटांवर होतं. त्या दारापाशीच ती फलटण उभी होती. साधी माणसं नाहीत, अजिबात साधी नाहीत. आणि तिथून गीता त्याला त्याची शस्त्र आणायला सांगत होती.
तिच्यावर विश्वास ठेवून तिची सूचना अंमलात आणायलाच हवी होती. नेहमीपेक्षा जरा संथ चालीनं तो पुढे गेला. टेबलाला वळसा घालून त्यानं ड्रॉवर उघडला. आतले 2 चाकू आणि रिव्हॉल्वर उचलले आणि तो तसाच मागे आला. ते सारे होते तसेच निश्चल उभे होते. तो परत मागे आला तेव्हा त्याचा चेहरा घामानं डवरला होता, कारण त्याला समजलं होतं त्यांची निश्चलता ही फसवी आहे. त्यांच्या आसपासचा अवकाश भारलेला होता. एखाद्या उंच कड्याच्या काठावर जसा तोल जावा, एखाद्या धगधगत्या भट्टीपाशी साऱ्या शरीराला जसे चटके बसावेत, तशी त्याची अवस्था झाली होती. त्यांच्यात भर पडत होती. एका बाजूने माई पुढे आल्या होत्या. माई, सकाळ संध्याकाळ सगळ्यांच्या सोयी पाहणाऱ्या सोज्वळ माई, पण आता त्या कमरेवर हात ठेवून उन्मत्त नजरेनं त्याच्याकडे पाहत होत्या. पण आता कशाचं नवल करायचं? हा सगळा मठ म्हणजे एक मायाबाजारच होता. प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षणी नजर फसत होती. नवल कशाचं करायचं? पण ते सर्वजण असे नुसते उभे का होते? कशाची वाट पाहत होते? का त्याच्या नजरेआड, त्याच्या जाणीवेपलीकडे एखाद्या अदृश्य पातळीवर एव्हाना त्यांच्यात संघर्ष सुरू झाला होता? खरोखरच तो इतका अनभिज्ञ होता? नाही, आता त्यांच्यात हालचाल जाणवत होती. मधले 2 बाजूला झाले आणि त्यांच्यातून आचार्य पुढे आले. दशरथला जाणवलं आचार्यांच्यात बदल झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक शालीनतेचा, सहास्य स्वागताचा भाव असायचा. आता उघड झालं होतं की तो एक बुरखाच होता. तो आता गळून पडला होता. आता त्यांचा चेहरा कठोर होता, तामसी होता. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही बदलला होता. आवाजात घमेंड होती, तुच्छता होती, मगरूरपणा होता. तुला मठात आणलं ही चूक केली, नाही का? गीता बोलली तेव्हा तिचा आवाज संपूर्ण निर्विकार होता. तुम्ही ती काय एकच चूक केली आहेत आचार्य? ती एकच नाही, अनेक चुका केल्या आहेत. मघाशी संधी होती तेव्हाच तुझा निकाल लावायला हवा होता. गीताच्या चेहऱ्यावर एक अतिमंद हास्य आलं होतं. तुम्हाला माहीत आहे ते सर्वथा अशक्य होतं. असेलही कदाचित, पण त्याआधी तुला हॉस्पिटलमध्येच न्यायला नको होतं. मग जे काय व्हायचं ते झालं असतं. शक्य आहे, पण आचार्य, माझ्याऐवजी दुसरं कोणीतरी खासच आलं असतं. तुमचा खेळ विस्तवाशी चालला होता. केव्हा ना केव्हा तरी हात पोळायची वेळ येणारच होती. लोभ माणसाला नेहमी आत्मघाताकडेच नेतो. गीताचे शब्द आचार्यांना जिव्हारी झोंबलेले दिसले. चुका होतात, पण त्या दुरुस्तही करता येतात, ते म्हणाले. त्यांनी काहीतरी संकेताची खूण केली असली पाहिजे. त्यांच्यात हालचाल सुरू झाली. ते हळूहळू पुढे सरकायला लागले. आचार्य, गीताचा आवाज खडा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. पश्चातापाची आणि परिमार्जनाची संधी अजूनही आहे. मनात मानवतेचा काही अंश बाकी असेल तर तो जागवा. मानवाचा वारसा विसरू नका. क्षणमात्र आचार्यांचा चेहरा नितळ झाला, पण क्षणमात्रच. स्वच्छ ज्योत धुरकटावी तसा त्यांचा चेहरा दुसऱ्या क्षणीच बदलला. नाही, ते विलक्षण आवाजात म्हणाले. आता ते शक्य नाही. त्यांनी हातानं खूण केली. आक्रमणाची ती एक आज्ञाच होती. याच क्षणाची दशरथ वाट पाहत होता. त्याचा उजवा हात विजेच्या वेगानं हलला. त्याच्या हातातून फेकल्या गेलेल्या चाकूची फक्त एक चंदेरी रेषा दिसली. लक्ष्य साध्य झालं असतं तर चाकू आचार्यांच्या गळ्यातच खोलवर रुतला असता. पण अगदी अखेरच्या क्षणी तो वळून निरुपद्रवी होऊन खाली पडला. त्यांनाही संरक्षण आहे दशरथ, गीता हलकेच म्हणाली. मग तिला दशरथकडे लक्ष द्यायला सवडच झाली नाही, कारण ते टेबलाच्या दोन्ही बाजूंनी सरकत पुढे येत होते. सर्वांच्या पुढे हेमांगी होती. तिचा तो एकच डोळा आता एखाद्या धगधगत्या निखाऱ्यासारखा फुलला होता. तिच्याबरोबर इतरही होते. दशरथ फक्त माईंना ओळखत होता.
म्हणजे ओळखत असे. आता त्यांचाही चेहरा विकृत झाला होता. ज्या कोणत्या दुष्ट, अशुभ, विकृत प्रेरणेचा त्यांना अंतिम क्षणी स्पर्श झाला होता, त्या प्रेरणेने आता त्यांच्या शरीराचा ताबा घेतला होता. त्या सर्वांच्या डोळ्यातून हिरवट प्रकाश फेकला जात होता आणि तोंडातून पशूंचे आवाज निघत होते. अशी ती दुष्टांची फौज गीतावर दोन्ही बाजूंनी एकवटत होती. दशरथला दिसलं ते हे की गीताचे दोन्ही हात समोर होते. दोन्ही हातांची 10 बोटं पसरलेली होती आणि बोटातून तडतडत्या सोनेरी ठिणग्यांच्या फुलझडी उडत होत्या. पण त्याला एवढी समज होती की हे काही घटनेचं संपूर्ण आकलन नाही. संघर्षाची ही केवळ दृश्य प्रतीकं आहेत. कारण सत्याचा एक अगदी सूक्ष्म प्रक्षेपच मानवी जाणीवेच्या आवाक्यात येऊ शकतो. लांबच लांब तार, एका टोकाकडून फक्त एक काळा ठिपकाच दिसतो. प्रचंड आकाराचा पत्रा, एका बाजूने पाहिला तर तिथे एक अतिशय चिंचोळी रेषाच दिसेल. टेबलाच्या दोन्ही बाजूंनी ते पुढे येत होते. गीताला चारी बाजूंनी घेरण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसत होता. संघर्षाला सरावलेल्या त्याच्या लक्षात ती गोष्ट आली. गीताची पाठ असंरक्षित आहे. तिनं भिंतीला पाठ लावायला हवी. आणि अगदी अशक्यातली अशक्य गोष्ट. त्याला अशीही शंका आली की इतक्या मोठ्या समुदायाविरुद्ध गीताची शक्ती कमी पडत आहे. त्या सर्वांच्या तोंडातून अभद्र स्वरांची हेल काढणारी तान निघत होती आणि गीताच्या बोटातून निघणाऱ्या ठिणग्यांची संख्या आणि तकाकी कमी होत होती. गुणाला तसंच संख्येलाही महत्त्व होतं. आगीचा लोळ पाण्याच्या थेंबाची वाफ करून टाकील किंवा पाण्याचा लोंढा अग्नीची ठिणगी सहज विझवून टाकील. त्याचा सहभाग काहीच असणार नव्हता का? तो काय निव्वळ प्रेक्षकच राहणार होता का अशा जीवनमरणाच्या संघर्षात? शक्यच नाही. त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर वर आलं. 7 वेळा आपल्या कठीण आवाजात ते गरजलं. दशरथचा नेम चेहऱ्यावर होता आणि सर्वच संरक्षित नव्हते. त्यांच्यापैकी 4 चेहऱ्यांच्या तरी चिंधड्या उडाल्या. पण आता गोळ्या संपल्या होत्या. रिव्हॉल्वर म्हणजे नुसतं भंगार झालं होतं. ते त्यानं फेकून एकाच्या तोंडावर मारलं आणि त्याचा चेहरा रक्तबंबाळ केला. दुसरा चाकू आणखी एकाच्या रोखाने फेकला आणि त्याच्या गळ्यात रुतवून त्याचा निकाल लावला. पण आता तोही निशस्त्र आणि असहाय्य झाला होता. हे त्याच्या आयुष्याचे अखेरचे काही क्षण असतील तर यापेक्षा देवाकडे जास्त कशाची अपेक्षा करायची? एका अतिशय पवित्र कार्यात जर प्राणांची आहुती गेली तर? त्या क्षणी आणि त्यानंतर कधीही त्याच्या ध्यानात एक गोष्ट आली नाही. सुटकेसाठी त्या शेवटच्या क्षणीही त्याने इतरांच्या कोणाच्याही मदतीची अपेक्षा केली नव्हती. सर्वस्व पणाला लावलं होतं, अगदी अखेरच्या मर्यादेपर्यंत. त्या दोघांभोवती आता त्यांचं कोंडाळं झालं होतं. त्यांच्या अभद्र घोषाला आता क्षणभरावरच आलेल्या विजयाची एक हिंस्त्र धार आली होती. त्या क्षणी खोलीचा दरवाजा काड आवाज करत आत फेकला गेला आणि दारातून संगीता, महेंद्र आणि मोत्या आत आले. आचार्यांच्या खोलीच्या दाराबाहेरच ते उभे होते. दाराच्या खालून हिरवट सोनेरी प्रकाशाच्या तिरिपा दिसत होत्या आणि 20-25 घशातून ओरडल्यासारखा वाटणारा तो घोष होता. तो कानावर पडताच सोमनाथचं सर्व शरीर थरारून उठलं. त्याला वाटत होतं दोन्ही कानात बोटं घालून ते बंद करावेत. पण संगीता आणि महेंद्र, त्या दोघांवर त्या आवाजाचा काहीतरी वेगळाच परिणाम झालेला दिसला. आवाज येताच दोघं एकदम ताठ झाले होते आणि मग महेंद्र म्हणाला होता, आत्ताच. आणि पुढे होऊन त्याने दारावर जोराची लाथ मारली. इतकी जोराची की दाराचं पाल बिजागरीपासून अलग होऊन आत खोलीत फेकलं गेलं. संगीता, महेंद्र आणि मोत्या खोलीत गेले. सोमनाथ मात्र दाराशीच उभा राहून भयभीत नजरेने आत पाहत होता. जरा भीतच त्यानं त्या खोलीत एक पाऊल टाकलं. खोलीत ज्या शक्तींचा कल्लोळ चालला होता त्यांच्या प्रभाव क्षेत्रात तोही आला. साध्या लोहाच्या कांबीभोवती विजेचा प्रवाह वाहणारी तार गुंडाळली तर त्या लोहातल्या कणांची पुनर्रचना होते. त्यात कर्षुकीय गुणधर्म येतात. आपल्यात काय बदल झाला आहे हे सोमनाथला उमगलं नाही.
पण डोळ्यांसमोरची धूसर काच स्वच्छ व्हावी, किंवा एखाद्या अंधाऱ्या जागेत एकदम दिवा लागावा की समोरचा देखावा कसा स्पष्ट दिसतो, तसाच त्याला अनुभव आला. त्या काही क्षणांपुरताच तो एका वेगळ्या आणि वरच्या श्रेणीत पोहोचला होता. त्याला गीताताई दिसली, पण तिची सारी काया झळाळत्या लखलखत्या सुवर्णाची होती आणि तिच्या भोवती हिरवट काळसर आकारांनी गर्दी केली होती. आकार मानवी, पण चेहरे विकृत आणि पाशवी होते. आणि संगीता महेंद्र पुढे जात होते. सोमनाथला महेंद्र दिसला तो एखाद्या चकाकत्या पोलादी पुतळ्यासारखा दिसला आणि संगीताच्या आसपास काहीतरी वावरत होतं. असे ते दोघे त्या कोंडाळ्यावर आदळले. क्षणभर त्याला खरोखरच वाटलं स्वतःलाही बेभानपणे त्या संघर्षात लोटून द्यावं, पण अर्थात ते त्याच्या कुवतीपलीकडचं होतं. जास्त वेळ त्याला समोर पाहावलं नाही. दोन्ही हातांनी डोळे झाकून घेऊन तो मागे सरला. संघर्ष अमानवी पातळीवर असला तरी फाडली गेलेली, विदीर्ण झालेली शरीरं मानवीच होती. वेदनांच्या किंकाळ्या आल्या, त्या मानवी घशातूनच ओरबाडल्या गेल्या होत्या. त्या एका क्षणात संघर्षाचा तोल त्यांच्या बाजूला कलला. गीता, महेंद्र आणि संगीता, ते केवळ तिघच नव्हते. त्या तिघांच्या एकत्र येण्यानं जणू काही एक द्वार खोललं गेलं होतं. मार्ग मोकळा झाला होता. ज्या मार्गावरून अनेक अकल्पित अस्तित्व त्या अवकाशात अवतीर्ण झाली होती. जणू काही याच महासंपाताच्या क्षणासाठी ही सर्व योजना आखण्यात आली होती. दशरथला वाटलं, या क्षणी आपली बुद्धी आजवर कधीही नव्हती इतकी तेज आहे. तरीही आपल्याला कशाचाही नीट उलगडा होत नाही. फक्त समोर काय होत आहे त्याचे आपण साक्षीदार आहोत. अचानक अवतीर्ण झालेल्या या अमोघ शक्तीला विरोध अशक्यच होता. त्या पापी दुष्ट घोळक्यातले कितीतरी मरून पडले होते, पण त्यांच्यात आचार्यांचा मृतदेह नव्हता. उरलेल्या सर्वांनी त्याच दारातून माघार घेतली आणि त्यांच्या मागोमाग गीता, महेंद्र, संगीता हेही निघाले. त्यांच्या मागोमाग दशरथही गेला. दारामागे एक बोळ होता आणि बोळाच्या शेवटास खाली जाणारा जिना होता. जिन्याच्या तळाकडून हिरवटसर प्रकाश येत होता. त्या प्रकाशात दिसत होतं, जिना खोल, खूप खोल जात आहे. जिन्याच्या पहिल्या पायरीपाशीच गीतानं दशरथला थोपवलं. पुढची वाट तुझ्यासाठी नाही दशरथ, ती म्हणाली. पण गीता, पुढे झगडा आहे, झटापट आहे. हो आहे, पण दशरथ, ते तुझ्या पलीकडचं आहे. गीता. दशरथ, मला माहीत आहे माणूस म्हणून तू असामान्य आहेस, पण यापुढे तेवढं पुरेसं नाही. गीता दशरथकडे पाहत होती आणि पाहता पाहता तिचे डोळे पाण्यानं भरून आले. गीता. दशरथ नवलानं म्हणाला. दशरथ, तुला कसं सांगू मी? तिचा आवाज सदगदित झाला होता. घटना या मार्गानं गेल्या नसत्या तर माझ्यासारखी सुखी, भाग्यवान कुणीही झालं नसतं. पण तसं व्हायचं नव्हतं दशरथ. गीता, तुझ्या शब्दांचा अर्थच मला समजत नाही. दशरथ, तुझ्या ध्यानात येत नाही का? ही आपली शेवटचीच भेट आहे. दशरथ, यानंतर पुन्हा भेट व्हायची नाही. काहीतरीच बोलू नकोस, त्यांचा खात्मा करून. ती सावकाश मान हलवत होती. दशरथ, तुला माहीत आहे मानवतेपेक्षा काहीतरी जास्त माझ्यात साकारलेलं आहे. त्याचं कारण काहीही असो, पण दशरथ, त्यामुळेच माझी जाणीव विस्तारित झालेली आहे. या अवस्थेत माझी अस्मिता स्थळ काळाचा पट ओलांडू शकते. दशरथ, या एकमेव कार्यासाठी आम्हा तिघांना, मी, महेंद्र, संगीता, आम्हाला तिघांना मृत्यूच्या सीमेवरून परत आणण्यात आलं होतं. ती किंमत आता चुकती करायची आहे. दशरथ हतबुद्ध होऊन गीताकडे नुसता पाहतच राहिला. गीता त्याच्या आणखी जवळ आली. तिच्या हातांची मिठी त्याच्या गळ्याभोवती पडली. तिचे ओठ त्याच्या ओठांवर क्षणमात्र टेकले. तिच्या मिटलेल्या डोळ्यातून पाणी ओघळत होतं. मी जाते, ती थरथरत्या आवाजात म्हणाली.
आणि दशरथचं एक पाऊल पुढे पडताच ती म्हणाली, दशरथ, माझी शपथ आहे पुढे आलास तर मी जाते. ती वळली आणि भूगर्भात खोल खोल जाणाऱ्या त्या जिन्याच्या पायऱ्या उतरत खाली गेली. तिची आकृती लहान लहान होत गेली आणि शेवटी खालच्या हिरवट प्रकाशात अदृश्य झाली. दशरथचे डोळे चुरचुरत होते. हा आघात अनपेक्षित आणि असह्य होता. एका क्षणात सारं आयुष्य विस्कटून गेलं होतं. कितीतरी वेळ तो खालच्या गर्तेत जाणाऱ्या त्या जिन्याच्या तोंडाशी उभा होता आणि मग एक उसासा सोडून तो मागे खोलीत वळला. खोलीभर मृतदेहांचा खच पडला होता. तो त्यांची वासलात कशी लावणार? पुरता येत नव्हते, जाळता येत नव्हते. त्यांना प्रेरणा देणारी शक्तीच खाली पृथ्वीच्या पोटात कुठेतरी होती. जिथून ते आले तिथेच त्यांना जाऊ दे. एकदा निर्णय झाल्यावर अंमलबजावणीला उशीर लागला नाही. एकेकाच्या तंगड्या धरून त्यानं त्याला ओढत फरफटत त्या जिन्याच्या तोंडाशी आणलं आणि दोन्ही हातांनी उचलून डोक्याच्या वर धरून सर्व जोर एकवटून खाली फेकून दिलं. शेवटी खोली रिकामी झाली होती. त्याचा मनगटाचा चाकू मनगटाच्या पट्ट्यात, नडगीचा चाकू नडगीच्या पट्ट्यात, पोलादी तार कमरेभोवती आणि रिव्हॉल्वर परत कमरपट्ट्यात गेलं होतं. खोलीत झालेल्या झटापटीची एवढीशीही खूण मागे राहिली नव्हती. त्यानं जिन्याचं दार बंद केलं. तो, सोमनाथ आणि मोत्या आचार्यांच्या खोलीबाहेर आले. मागे त्यानं दार ओढून घेतलं. दशरथ म्हणाला, सोमनाथ, आज तू माझ्याच खोलीत झोप. दशरथ, गीताताई? सोमनाथ, गीताताई आता आपल्याला पुन्हा भेटणार नाही. सोमनाथचा रडवेला चेहरा पाहताच दशरथ घाईनं म्हणाला, पण सोमनाथ, ज्या कार्यासाठी ती आपल्यात आली होती त्याच कार्यावरती गेली आहे. आपण होऊन समाधानानं गेली आहे. आणि संगीता, महेंद्र, ते सुद्धा? हो, ते सुद्धा. सोमनाथ, ती तिघही फार फार वेगळी माणसं होती. आपल्यासारखी साधी नव्हती. आचार्य, माई यांच्या संबंधात सोमनाथनं काही विचारलं तर त्याला काय स्पष्टीकरण द्यायचं हा दशरथला मोठा प्रश्नच पडला होता. पण गीताच्या वियोगाच्या दुःखातच सोमनाथ फार गुरफटून गेला होता. दशरथची रात्रीची झोप फारशी शांत नव्हती. अगदी लहानपणी त्याचे वडील त्याला रामायण, महाभारत यामधील कथा सांगत असत. पण एक दोनदा ऐकल्यानंतर त्यानं कथा ऐकायला नकारच दिला होता. राम, कृष्ण, अर्जुन, भीम अशा महानायकांचा दुःख दंतकथेत येई तेव्हा त्याला सारं जगच भकास वाटायला लागे. अगदी तशीच एक उदासी, एक निरर्थकता आत्ता जाणवत होती. पहाटे पहाटेच दशरथला जाग आली. मठात आता फक्त तो, सोमनाथ, धोंडू आणि मीना एवढेच होते. मीना त्या कोणा बंगाली तरुणाशी विवाह करणार होती. तो स्वतः मठात राहणारच नव्हता. धोंडूला बाहेर कितीतरी ठिकाणी नोकरीसाठी बोलावणी होती. सोमनाथ आणि मोत्या यांची सोय बंड्याच्या घरी झाली तर उत्तम, नाहीतर तो स्वतः काही दिवस तरी सोमनाथची काळजी घेणार होता. गीताच्या मागे तिच्यासाठी शोध घेणारं कुणीच नव्हतं. महेंद्रचीही तशीच परिस्थिती होती. पण संगीता, तिचे वडील तर महासंशयी, तरीही त्यांची भेट ही घ्यायला हवी होती. बेसिनवर तोंड धुवून दशरथ स्वयंपाकघरात आला. वास्तविक एव्हाना ती लक्ष्मी कामाला लागलेली असायची, पण तिचा स्वयंपाकघरात पत्ताच नव्हता. शेजारच्या कोणत्या खोलीतही ती दिसली नाही. माईंच्या बरोबर तीही कालच्या त्या आचार्यांभोवतीच्या कोंडाळ्यात सामील झाली होती की काय? कल्पना अप्रिय असली तरी अशक्य कोटीतली खासच नव्हती. कोण डागाळलेला होता आणि कोण स्वच्छ होता हे समजणंच मुश्किल झालं होतं. पण लक्ष्मी खरोखरच काल आली असेल तर ती बाकी साऱ्यांबरोबर त्या खोल जिन्यानं खाली गेलेली असणार, परत वर कधीही न येण्यासाठी. तसं असेल तर तिचा प्रश्न आपोआपच मिटला होता. तिला काही स्पष्टीकरणही द्यायला नको. त्यानं स्वतःचा चहा बनवून घेतला
आणि मग आपल्या खोलीतली एक बॅग बरोबर घेऊन तो आचार्यांच्या खोलीत आला, ज्या खोलीत कालचं ते महाभारत घडलं होतं. मठातून सर्वजण निघून जाताच पोलिसांतर्फे चौकशी आणि तपास होणार यात शंका नव्हती. त्याआधीच तो स्वतःच आचार्यांच्या खोलीची तपासणी करणार होता. कोणत्याही कुलपाचा त्याला अडथळा आला नाही. त्यानं टेबलाचे सर्व ड्रॉअर आणि खोलीतली सर्व कपाटं तपासली. स्वतःपाशी ठेवून घेण्यासारखी एकच वस्तू त्याला आढळली. एक अतिशय पातळ डायरी होती आणि त्यात भारतातल्या आणि भारताबाहेरच्याही अनेक देशातल्या नावांची सूची होती, पत्ता आणि टेलिफोन नंबरसह. तेवढी त्याने घेतली आणि मग त्या खाली जाणाऱ्या जिन्याचं दार उघडून तो दारापाशी खाली पाहत उभा राहिला. खाली प्रकाश नव्हता, आवाज नव्हता, हालचाल नव्हती. गीतानं त्याला शपथ घातली नसती तर त्यानं खासच खाली जाऊन शोध घेतला असता, पण तिचा शब्द मोडणं अशक्य होतं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे 7च्या सुमारास मीना आणि धोंडू जेवणघरात आले. त्यांना काय सांगायचं ते दशरथने आधीच ठरवलं होतं. त्यांच्यासमोर चहाचे कप ठेवत तो म्हणाला, मीना आणि धोंडू, तुम्हाला एक सांगायचं आहे. मी आज पहाटे उठून इकडे आलो तर माई आणि लक्ष्मी हजर नव्हत्या. चहा नाश्त्याची काहीही तयारी केलेली दिसत नव्हती. आचार्यांची खोलीही रिकामी आहे. चिठ्ठी चपाटी काहीही नाही. पण माझा एकच तर्क आहे, यापुढे मठात आपल्याला पूर्वीसारख्या सुखसोयी मिळणार नाहीत. आज संध्याकाळपर्यंत मी वाट पाहणार आहे. तोपर्यंत आचार्य, माई, लक्ष्मी यांच्यापैकी कोणीही हजर झालं नाही किंवा आपल्याला काही निरोप मिळाला नाही तर मी मठ सोडून जाणार आहे आणि बरोबर सोमनाथ आणि मोत्या यांनाही घेऊन जाणार आहे. तसा इथे प्रत्येकजण स्वतंत्र आहे, पण आता ज्याने त्याने आपापली सोय करायची आहे. पण मला तरी स्पष्ट दिसतं की मठ बंदच करावा लागणार आहे. माझा निर्णय मी घेतला आहे. आज संध्याकाळनंतर मी मठात असणार नाही. चहाचा कप टेबलावर ठेवता ठेवता मीना म्हणाली, दशरथ, इतका तडकाफडकी निर्णय घ्यायला हवा का? 1-2 दिवस वाट पाहिली तर? पण तोपर्यंत इथली कामं कोण करणार आहे? माई होत्या, लक्ष्मी होती, सर्व काही बिनबोभाट होत होतं. आज मी आपल्या सगळ्यांचा चहा केला, पण कपबशी ज्याची त्यालाच धुवावी लागणार आहे. खोलीची सफाई ज्याची त्यालाच करावी लागणार आहे. कपड्यांच्या धुण्याचंही तेच. इतकी ज्याची तयारी असेल त्याने राहावं. दशरथ, गीताचं काय? धोंडूनं शेवटी विचारलं. तिचाही काही पत्ता नाही. काल संध्याकाळी परत आली असेल की नाही? दशरथनं नुसते हवेत हात पसरले. दशरथ खोलीत परत आला तेव्हा सोमनाथला नुकतीच जाग येत होती. आधी त्याने डोळे सावकाश उघडले आणि मग तो एकदम ताठ उठून बसला. त्याला एकाएकी आदल्या रात्रीच्या प्रसंगाची आठवण आली होती. दशरथ, तो एकदम म्हणाला, काल रात्री? हो, ते सर्व खरोखरच झालेलं आहे. तुला स्वप्न पडलेलं नाही. त्याचे विचार ओळखून दशरथ म्हणाला, आणि सोमनाथ, आता तू तुझं सगळं आवरून बूथवर जा. तिथंच 12 वाजता मी येईन. माझ्यासाठी थांब. उशीर झाला तरी थांब. संगीताच्या घरी आधी जाणं आवश्यक होतं. तिच्या घरचे लोक नक्कीच काळजी करत असणार. त्यांना तरी दोष कसा द्यायचा? आधीच संगीताची मनस्थिती ठीक नव्हती, त्यात ही भर. त्यानं तिच्या ब्लॉकच्या दारावरची घंटी वाजवली तेव्हा 8:15 वाजले होते. स्वतः प्राध्यापक वाईकरांनीच दार उघडलं. त्यांनी दशरथला ओळखलेलं दिसलं नाही. अर्थात त्यांची एकच भेट, आणि तीही 5-7 मिनिटांपुरतीच झाली होती. मागे सरत वाईकर म्हणाले, या ना, आत या, बसा. दशरथ सोफ्यावर बसला आणि त्याची नजर सहज समोर गेली. समोरच्या भिंतीवर संगीताचा फोटो होता आणि त्या फोटोला कृत्रिम पण सुंदर फुलांचा हार घातला होता. तो त्या फोटोकडे पाहतच राहिला. त्याच्याकडे पाहणाऱ्या वाईकरांच्या ते ध्यानात आल्याखेरीज राहिलं नाही. घसा जरासा साफ करत ते म्हणाले, ही संगीता, माझी मुलगी. एका दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाला.
खरं तर दैवाचाच घाला. डोक्याला हात लावून आठवल्यासारखं करत दशरथ म्हणाला, संगीता वाईकर नाही का? पण मला कोणत्या तरी वर्तमानपत्रात वाचल्यासारखं वाटतं की सर्व प्रवाशांमध्ये ही एकच वाचली होती. वाचली नव्हती, पण इतरांसारखी गंभीर जखमी झाली नव्हती. हॉस्पिटलमध्ये पोहोचून अगदी उपचार सुरू करीपर्यंत तिच्यात जराशी धुगधुगी होती. पण शेवटी दोन्ही हात वर करत वाईकर म्हणाले, नाही वाचली बिचारी, देवाची मर्जी. आणि मग ते म्हणाले, तुमचं काय काम होतं? दशरथ सोफ्यावरून उठून उभा राहिला आणि वाईकरांना नमस्कार करत म्हणाला, मला माफ कराल का? तुमचा विनाकारण वेळ घेतला. तुम्हाला विनाकारण तसदी दिली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. मला माफ करा. तो दाराकडे वळताच वाईकर म्हणाले, काहीतरी काम असणारच, संकोच करू नका, खरोखरच सांगा. नाही, सांगण्यासारखं नाही. त्यानं घाईनं दाराबाहेर पाऊल टाकलं. हा मोठा विलक्षण धक्का होता. संगीता मृत्यूच्या काठावरून परत आलीच नव्हती असं तिचे वडील म्हणत होते. प्रत्यक्ष वडील. पण कालच रात्री संगीता त्या संघर्षात प्रत्यक्षच सामील झाली होती. मग महेंद्र? त्याच्याजवळ महेंद्रचा पत्ता आणि फोन नंबर होता. वाटेतल्या एका बूथमधून त्यानं तो नंबर फिरवला. हॅलो. फोनवर कोणीतरी स्त्री आली. मला महेंद्रशी बोलायचं आहे. महेंद्रशी? त्या आवाजात जरा साशंकता होती. हो, आपण कोण? महेंद्र माझे भाऊजी होते. महेंद्र कुठे आहेत? ते फोनवर येतील का? तुम्हाला माहीत दिसत नाही. काय? दशरथची नाडी जरा वेगानं धावायला लागली. तुम्हाला माहीत नाही का की ते महाबळेश्वरला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला, त्यातच ते गेले. थरथरत्या हातानं दशरथनं फोन खाली ठेवला. त्याची खात्री होती, गीताच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली तर तिथं नक्की सांगण्यात येईल की गीतानं नदीच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. फारच खोलात जाऊन किंवा त्याचे काही कॉन्टॅक्ट वापरून तपास केला तर एवढं समजेल की हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्याइतका वेळ मिळाला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता त्याला गीताच्या शब्दांची प्रचिती आली. या एकमेव कर्मासाठी सृष्टिक्रम काही काळापुरता उलटवला गेला होता आणि ते कार्य पार पडताच घटनाप्रवाहाला पडलेली एक सुरकुती दूर झाली होती. त्या विलक्षण नाट्याचा तो एकमेव साक्षीदार होता. हा काही योगायोग नव्हता. त्याच्यात स्वतःतही काहीतरी बदल झालाच होता. त्याचा हा परिणाम असेल. आता पुढचा विचार आवश्यक होता. मठाची जबाबदारी जरी त्याच्यावर नसली तरी त्याला बेजबाबदारपणे मठ सोडणं शक्य नव्हतं. त्यातल्या त्यात जबाबदार असा तोच होता. आजची रात्र तो थांबणार होता. त्याची स्वतःची खात्री होती की आचार्य, माई, लक्ष्मी यांच्यापैकी कोणीही परत येणार नाही. पण एक संपूर्ण दिवस जाऊ दिल्यावर मगच त्याला सबळ कारणावरून पोलिसात तक्रार नोंदवता येईल. 12 वाजता तो सोमनाथच्या बूथवर पोहोचला. सोमनाथ त्याची वाटच पाहत होता. सोमनाथ, आज आपल्याला जेवण बाहेरच घ्यायला हवं. आज मठात काहीही मिळणार नाही. माई नाहीत, लक्ष्मी नाही. सोमनाथला कितपत आठवतं याची तो चाचणी घेत होता. मीना, धोंडू आठवतात ना? हो की. तेही बाहेरच खाऊन घेतील. आणखी कोण आठवतं? बंड्या. हो, बंड्या. आणखी कोण? सोमनाथच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या. शेवटी मान हलवत तो म्हणाला, आचार्य. आणखी कुणी नाही. म्हणजे त्याचीही गीताची आठवण गेली होती तर. म्हणजे गीता फक्त त्याच्या एकट्याच्याच आठवणीत राहणार होती. जेवण करून आल्यावर ते दुपारचे 2-3 तास मठावर होते. दोघेच फक्त, बाकी कोणीही नाही. दशरथ कॉटवर पहुडला होता. सोमनाथ खुर्चीत बसला होता. दशरथ म्हणाला, सोमनाथ, मठातून जावं लागलं तर तुला वाईट वाटेल? आता बंड्या गेला, मठात माझ्यासाठी काय आहे? बंड्याबरोबर राहायला तुला आवडेल? सोमनाथचा चेहरा एकदम किती खुलला.
पण लागलीच खिन्न झाला. काही न बोलता त्याने फक्त मानेनेच होची खूण केली. सोमनाथ, तुझ्या सगळ्या वस्तू आवरून ठेव हा. आज रात्री आपण मठावर परत येणार नाही. मठावर नाही, मग कुठे? ते पाहूया. सगळं सामान आवरून ठेव. 3च्या सुमारास सोमनाथ मोत्याबरोबर बूथवर गेला. दशरथ मठाबाहेर पडला आणि त्यानं बंड्याच्या घरची वाट धरली. सुदैवानं बंड्याचे आईवडील घरात होते. बंड्या शाळेत गेला होता. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, बंड्याचे वडील म्हणाले. हो, तुम्ही मठात भेटला होतात. मी दशरथ, मठातच असतो. हो हो, आत्ता आठवलं. त्या आचार्यांचे केवढे उपकार आहेत. त्यांच्या प्रयत्नानेच बंड्यामागचा सगळा त्रास दूर झाला. पुन्हा तेच, गीताची आठवणही नाही. खरं तर त्या संबंधातच मी तुमची गाठ घेतली आहे, दशरथ म्हणाला. आचार्यांनी आता ती संस्था बंद करण्याचं ठरवलं आहे. बाकीचे सगळे सज्ञान आहेत, चांगल्या नोकऱ्या करतात. प्रश्न फक्त या सोमनाथचा आहे. त्याच्या संबंधात जरा बोलायचं होतं. त्यांना या विषयात उत्सुकता आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी दशरथ बोलायचा थांबला. बंड्याचे वडील काही वेळाने म्हणाले, मग बोला ना. बंड्या मठात होता ना? हो. तुम्हाला माहीत आहे का की तिथे बंड्या आणि सोमनाथ यांची अगदी जिवलग मैत्री झाली होती. खरं तर बंड्या त्या सोमनाथसाठी जरा खंतावतच असतो. माझ्या शब्दांचा योग्य तो अर्थ घ्या. तसा त्यात माझा काहीच स्वार्थ नाही. सरळच विचारतो, सोमनाथ आणि मोत्या यांना तुमच्या घरीच राहणं शक्य आहे का? बंड्याच्या वडिलांनी ती सूचना लगोलग नाकारली नाही. मला आता आठवत नाही, पण कुणीतरी ते सुचवलं होतं. आणि बंड्यानं त्याच्या आईजवळ सोमनाथला ठेवून घेण्याचा हट्टही धरला होता. पण मी तेव्हा त्याला नकार दिला. काही वेळ थांबून बंड्याचे वडील म्हणाले, आता मला प्रश्न पडतो, ते योग्य होतं का अयोग्य होतं? बंड्या खूप हिरमुसला झाला होता. काय ग, तुझं काय मत आहे? आता प्रथमच बंड्याची आई बोलली. बंड्याच्या मनासारखं होत असेल तर माझी काहीही हरकत नाही. पण त्यावेळी तुम्ही काहीही ऐकून घेण्याच्याच अवस्थेत नव्हतात. त्यावेळचं आत्ता राहू देत. आत्ता यांना हो म्हणायचं का? सांगा की सोमनाथला इथे येऊ दे. ऐकलत? पलीकडे हात करत बंड्याचे वडील हसत म्हणाले, खरोखर तुमचे दोघांचे आभार मानायला हवेत. आणि एक सांगतो, हा सोमनाथ अगदी कामसू आहे. त्याच्या दुर्दैवानं त्याला आजवर शिक्षणाची संधीच मिळाली नाही. तुम्हाला कधीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. दशरथ उठून उभा राहिला. आज संध्याकाळी सोमनाथ आला तर चालेल का? हो, चालेल की. मग मी त्याला संध्याकाळी घेऊन येतो. आता तुम्ही एक करा, बंड्याला कसलीही कल्पना देऊ नका. मीही सोमनाथला काही सांगणार नाही. अनपेक्षितपणाने त्यांच्या आनंदात भरच पडेल. येतो मी. संध्याकाळी 8 वाजता दशरथ सोमनाथची पिशवी घेऊन त्याच्या बूथवर हजर होता. मोत्या बूथच्या दाराशीच बसला होता. सोमनाथ बाहेर येताच दशरथने रिक्षा थांबवली. रिक्षात चढता चढता सोमनाथ म्हणाला, आपल्याला कुठे जायचं आहे दशरथ? आता समजेलच. रिक्षावाल्याला दशरथनं पत्ता सांगताच सोमनाथ म्हणाला, दशरथ, तो तर बंड्याच्या घराचा पत्ता आहे. मग काय हरकत आहे? तो तुझा जानी दोस्त आहे ना? पण दशरथ, त्याच्या आईवडिलांना मी आलेलं आवडायचं नाही. त्यांनी तुला असं सांगितलं का? नाही, सांगितलं नाही. सोमनाथ गप्प बसला. बंड्याच्या घरात वारे कसे वाहत होते ते त्याला बरोबर समजलं होतं. बंड्याला भेटायला आवडेल की नाही? हो. मग ठीक तर. बंड्याच्या ब्लॉकची घंटा दशरथनेच वाजवली. पळत येणाऱ्या पावलांच्या आवाजावरून बहुधा बंड्याच दार उघडायला येत असावा. त्यानं दार उघडलं आणि मग तो दशरथ, सोमनाथ आणि मोत्या यांच्याकडे बघतच राहिला. काही वेळ त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. शेवटी दशरथच म्हणाला, अरे आत या तरी म्हणशील की नाही आम्हाला? सोमनाथ म्हणाला, हो, या. 2 मिनिटं. 3 मिनिटं. 4 मिनिटं. 5 मिनिटं. 6 मिनिटं. 7 मिनिटं. 8 मिनिटं. 9 मिनिटं. 10 मिनिटं. 11 मिनिटं. 12 मिनिटं. 13 मिनिटं. 14 मिनिटं. 15 मिनिटं. 16 मिनिटं. 17 मिनिटं. 18 मिनिटं. 19 मिनिटं. 20 मिनिटं. 21 मिनिटं. 22 मिनिटं. 23 मिनिटं. 24 मिनिटं. 25 मिनिटं. 26 मिनिटं. 27 मिनिटं. 28 मिनिटं. 29 मिनिटं. 30 मिनिटं. 31 मिनिटं. 32 मिनिटं. 33 मिनिटं. 34 मिनिटं. 35 मिनिटं. 36 मिनिटं. 37 मिनिटं. 38 मिनिटं. 39 मिनिटं. 40 मिनिटं. 41 मिनिटं. 42 मिनिटं. 43 मिनिटं. 44 मिनिटं. 45
पण मोत्या आधीच आत घुसला होता आणि बंड्याच्या खांद्यावर पाय टाकून इतका गोंधळ घालत होता. आता बंड्याचे आई वडील बाहेर आले. बहुधा त्यांनीच बंड्याला दार उघडायला पाठवलं असावं. आई, बाबा, हा दशरथ, हा सोमनाथ आणि हा मोत्या. ये रे सोमनाथ, बंड्याची आई म्हणाली. बंड्या, तू मागे म्हणाला होतास ना सोमनाथला आपल्याकडेच राहू दे म्हणून. हो, म्हणालो होतो, पण बाबा. आता बाबा काही म्हणणार नाहीत. ते म्हणाले बंड्याची तशी इच्छा असेल तर खुशाल सोमनाथला आपल्या घरी राहू दे. बाबा, खरंच? जा, त्याला घेऊन तुझ्या खोलीत जा, ते हसत म्हणाले. बंड्या, सोमनाथ, मोत्या तिघही धावत धावत आत गेले. मी मोत्याचं आधी सांगितलं नव्हतं, दशरथ म्हणाला. पण ते तिघही खरोखरच एकमेकांना जीव लावून आहेत. बंड्याचा आनंद पाहिलात ना, त्याचे वडील म्हणाले. खरं तर त्यांच्याच सुखासमाधानासाठी सगळं करायचं असतं, नाही का? तुम्ही काहीही काळजी करू नका. दशरथ आत गेला. कॉट शेजारी बंड्या, सोमनाथ बसले होते आणि तिथंच मोत्या आरामात पहुडला होता. सोमनाथ, झालं ना मनासारखं? मग मी जाऊ? बंड्या, मी निघतो. काही क्षण दोघांच्या चेहऱ्यावर वियोगाची छाया दिसली, पण दशरथची पाठ वळताच मिनिटाभरातच ते आपल्या गप्पात परत दंग झाले होते. दशरथ हमरस्त्यावर आला तेव्हा 9 वाजायला आले होते. सोमनाथची बंड्याच्या घरी सोय झाली, त्यामुळे आपल्या शिरावरची शेवटची जबाबदारी दूर झाली असा विचार साहजिकच त्याच्या मनात येऊन गेला. पण त्यामागोमाग मनाला जो एक हलकेपणा जाणवायला हवा होता, जी एक मुक्तपणाची जाणीव व्हायला हवी होती, तसं होत नव्हतं. त्याच्या चिकित्सक मनाचं समाधान होत नव्हतं. सर्व घटना समजल्या नसाव्यात किंवा घटनांचा योग्य तो अर्थ आपल्याला लावता आला नसावा, अशी एक रुखरुख मनात होती. रस्त्यावर डाव्या हाताला दिव्यांचा झगमगाट दिसला. कुतूहलानं त्यानं तिकडे नजर टाकली. नव्यानं बांधलेलं ते एक देऊळ होतं. एवढ्यातच कोणता तरी उत्सव साजरा झाला असावा. बाहेरच्या बाजूला रंगीत दिव्यांच्या माळा होत्या. आतही दिव्यांचा लखलखाट होता. आतापर्यंतचं दशरथचं आयुष्य इतकं धकाधकीचं गेलं होतं की देव या कल्पनेवर विचार करायला त्याला सवडच मिळाली नव्हती. एखाद्यानं त्याला अगदी छेडलंच असतं तर याबाबतीत आपल्याला काहीही मत नाही एवढ्यावर त्यानं आपली सुटका करून घेतली असती. पण आता गेल्या काही दिवसात झालेल्या विलक्षण, जवळजवळ अविश्वसनीय अनुभवानंतर अजूनही त्याचं तेच मत होतं का? गोष्टी दिसतात तशा आणि तितक्या साध्या नसतात एवढी मात्र मनाची खात्री झाली होती. त्याची पावलं देवळाकडे वळली. बूट बाहेर काढून ठेवून तो मोठ्या दालनात आला. दोन्ही बाजूंनी उत्तम कोरीवकाम केलेल्या खांबांची रांग होती. खाली उत्तम टाईल होती आणि समोरच गाभारा होता. संगमरवरी पूर्ण उंचीच्या मूर्तीची एवढ्यातच पूजा झालेली दिसत होती. मस्तकावर चांदीचा मुकुट होता. गळ्यात टपोऱ्या ताज्या सुवासिक फुलांची माळ होती. फुलांचा, अगरबत्त्यांचा एक आकर्षक सुगंध दरवळत होता. त्याच्या नकळत त्याचे दोन्ही हात नमस्कारासाठी वर एकत्र आले. चौथऱ्यावर समोरच एका मोठ्या पितळी ताटात पेढे आणि खोबऱ्याचे तुकडे होते. देवाच्या पूजेचा प्रसाद असावा. एक पेढा आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेऊन तो मागे सरला आणि सभामंडपात एका खांबाला पाठ लावून बसला. हा क्षण त्याच्या आयुष्यातला परिवर्तनाचा क्षण होता का? टर्निंग पॉइंट होता का? यानंतर त्याच्या आयुष्याला काही वेगळी कलाटणी मिळणार होती का? याचं उत्तर कदाचित समोरच्या दैवतासच माहीत असेल. जरा अंतर्मुख होऊन तो विचार करायला लागला आणि 5-7 सेकंदातच त्याला आपल्याला कोणती गोष्ट खटकत होती याचा उलगडा झाला. गीता, महेंद्र, संगीता यांना बंड्या, सोमनाथ, बंड्याचे वडील विसरून गेले होते. वास्तविक यांचा गीताशी तर अगदी घनिष्ठ संबंध आला होता. मग त्याला मात्र त्या तिघांची स्मृती कशी होती? त्याच्यात काय वेगळेपणा होता? का तोही त्या तिघांच्याच पातळीवरचा होता? हे जर मान्य केलं तर पुढचंही मान्य करायलाच हवं. काही एका खास कार्यासाठी त्या तिघांची निवड झाली होती.
त्याचीही तशीच निवड झाली नसेल कशावरून? ही जर एखादी सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वज्ञानी यंत्रणा असेल तर दशरथची क्षमता बरोबर नोंदली गेली असेल. तो हिकमती होता, चपळ होता, कट प्रतिकटात कुशल होता. शस्त्रास्त्रे, स्फोटके, सापळे यांचं त्याचं ज्ञान परिपूर्ण होतं. यापैकीच एखाद्या विद्येचा वापर त्याच्याकडून अपेक्षित असणार. सर्व शरीरावरून शहाऱ्यामागून शहारे सरसरत जाताना त्याला जाणवले. क्षण केव्हाही येईल, तू सर्व तयारीनिशी सज्ज राहायला हवंस. गीताचे शब्द त्याला आठवले. गीता आता गेली होती, पण तिचा सल्ला दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. तो अशी तयारी करणार होता की त्याच्याशी संघर्ष मांडणाऱ्याला पश्चाताप करायची सुद्धा संधी मिळणार नाही. देवळात प्रत्यक्ष देवासमोरच त्याला आपल्या जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी, याला तो योगायोग मानायला तयार नव्हता. त्याने एक रेषा ओलांडली होती आणि अशा मितीत प्रवेश केला होता की तिथे योगायोगाला जागाच नव्हती. तो उठला तेव्हा त्याचा निर्धार ठाम झाला होता. कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या कुठे उपलब्ध असतात हे त्याला माहीत होतं. शेवटी तो त्याचा व्यवसायच नव्हता का? मठावर परत यायला त्याला जवळजवळ 10:30 वाजले. बाहेरचं गेट उघडं होतं. मोठं दारही नुसतं लोटलेलंच होतं. दशरथनं मागच्या बाजूच्या सर्व खोल्या उघडून पाहिल्या. मीना आणि धोंडू यांच्या खोल्या रिकाम्या होत्या. सामानही हलवलेलं दिसत होतं. म्हणजे तो मठात एकटा होता तर तशी सोयीचीच गोष्ट. त्याच्याखेरीज इतर कोणाचाही विचार करण्याची आता आवश्यकता नव्हती. तो आपल्या खोलीत गेला. आपल्या मागे त्याने दार लावून त्याला आतून कडी घातली. बरोबर आणलेल्या पिशवीतून त्याने साधारण 4x5 इंचाच्या मापाचे, साधारण अर्धा इंच जाडीचे, सुरणाच्या रंगाचे, स्पर्शाला प्लास्टिक क्लेसारखे लागणारे चौकोन काढले. प्रत्येकातून एक हिरव्या रंगाची आणि एक लाल रंगाची अशा 2 पातळ तारा निघालेल्या दिसत होत्या. हिवाळ्यात पावसाळ्यात वापरता येण्यासारखं त्याचं एक दुपदरी जॅकेट होतं. एका बाजूला नायलॉन होतं, दुसऱ्या बाजूला वूलन कापड होतं. चाकूनं त्यानं पाठीच्या भागाला चीर दिली आणि पाठीमागच्या भागाला आणि समोरच्या दोन्ही बाजूंना बरोबर आणलेले चौकोन ॲढेसिव्ह टेपने व्यवस्थित बसवले. पुढच्या बाजूला 8 आणि मागच्या बाजूला 8. सगळ्या चौकोनातून आलेल्या हिरव्या तारा एकत्र केल्या. तशाच लाल ताराही एकत्र केल्या. एका खास बनवलेल्या प्लॅस्टिकच्या चौकोनाच्या एका बाजूला लाल तार आणि दुसऱ्या बाजूला हिरवी तार जोडली. आता मात्र दशरथ सर्व जोडणीचं काम अगदी हळूवार हातानं, काळजीनं करत होता. तो चौकोन त्याने जॅकेटच्या डाव्या बाहीच्या आतून दंडाच्या बाहेरच्या भागापाशी येईल असा चिटकवला. त्या चौकोनावर जरासा दाब पडताच दोन्ही तारांचा संयोग होणार होता आणि एकाच वेळी त्या सर्व स्फोटकांचा विस्फोट होणार होता. दोन्ही रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्या भरून घेऊन त्याने ती जॅकेटच्या दोन्ही बाजूच्या खिशात ठेवली. त्याची नजर खोलीवरून फिरली. त्याचा निघण्याचा क्षण आला होता, पण मागे खेचणारं असं खोलीत काहीच नव्हतं. मग त्याच्या मनात विचार आला, आपल्या आत्तापर्यंतच्या सर्व आयुष्यातच असं जीवाला गुंतवून ठेवणारं काही आलंच नाही. एक ती गीता आली होती. दशरथ खोलीच्या बाहेर पडला, पण तो एकदम हॉलमध्ये गेला नाही. आधी तो गीताच्या खोलीकडे गेला. दाराला बाहेरून कडीसुद्धा घातली नव्हती. किती सहजपणे सर्व काही मागे ठेवून गीता गेली होती. त्यानं दार अलगद ढकललं. उजवीकडे हात करून बटन दाबलं. खोली प्रकाशाने उजळून निघाली. पण गीताशिवाय त्या खोलीला काय अर्थ होता? त्याला आपला घसा आवळून आल्यासारखा वाटला. गीता, तो हलक्या आवाजात म्हणाला, तू मला शपथ घातली होतीस की त्या जिन्यानं खाली जायचं नाही. पण गीता, मला माफ कर. मला तिकडे खाली जावंच लागणार आहे. त्याला काय दृष्टीभ्रम होत होता? खोलीतला ट्यूबचा किंचित निळसर प्रकाश एकदम सोनेरी रंगावर गेला आणि 5-7 सेकंदांनी परत पूर्ववत झाला. त्याला भास नक्कीच झाला नव्हता. गीताकडूनच हा संकेत आला होता. त्याच्या सर्व शरीरावरून सरसरून काटा आला.
मधल्या हॉलमधून तो जेव्हा आचार्यांच्या खोलीकडे निघाला तेव्हा त्याची पावलं ठामपणे निर्धाराने पडत होती. त्यानं खोलीचं दार अलगद उघडलं. खोलीत अंधार होता. त्यानं दिवा लावला नाही. वस्तूंच्या जागा त्याच्या स्मृतीत अगदी पक्क्या होत्या. आधी त्याच्या हाताला खुर्ची लागली. मग मोठ्या टेबलाला वळसा घालून तो मागच्या दाराकडे आला. त्यानं दार अलगद लोटून पाहिलं. दार उघडंच होतं. पुढे संपूर्ण काळोख होता. मिनिटभर तरी तो त्या काळोखात वेध घेत उभा राहिला. पण ती शांतता तशीच अभंग राहिली. 3-4 पावलं पुढे जाताच पहिली पायरी लागली. मग डाव्या हातानं भिंतीचा आधार घेत घेत तो पायऱ्या उतरायला लागला. ताण तर होताच. पायरी लहान मोठी असण्याची शक्यता होती. एखादी पायरी तुटली असण्याचीही शक्यता होती. प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागत होतं. प्रगती अगदीच मंद गतीने होत होती. पायऱ्यांची गिणती तो केव्हाच विसरला होता. उतरता उतरता त्याला जाणवलं की जिना उजव्या हाताला वळण घेत आहे. जवळजवळ अर्धवर्तुळाकार वळल्यावर पायऱ्या संपल्या. पायाखाली सपाट खडक आला आणि आता प्रथमच त्याला अगदी अंधुकसर रक्तवर्णी प्रकाश दिसायला लागला. आसपास अगदी मिट्ट काळोख होता, म्हणूनच त्याला तो प्रकाश दिसला. उजव्या हाताच्या भिंतीत एक जाड पडदा होता. त्या पडद्यापाशी प्रकाश दिसत होता. दशरथने अगदी हलकेच पडद्याची एक कड दुमडून आत नजर टाकली. सर्वसाधारण माणसाला आत्ताच्या देखाव्याने चकित केलं असतं. कदाचित त्या देखाव्याचा अर्थही समजला नसता. पण दशरथला ते दृश्य अनपेक्षित नव्हतं. एकतर त्याचा गुप्तहेराचा व्यवसायच असा होता की अनेक वेळा त्याला अशा गुप्त, गुन्हेगारी, अघोरी संप्रदायाशी 2 हात करावे लागले होते. शिवाय गेल्या काही दिवसात मठात घडलेल्या घटना पाहता त्यामागे असा एखादा वाममार्गी, विकृत उपासना पंथ असणार याची त्याला पूर्ण कल्पना आली होती. पडद्यामागची खोली खूपच मोठी होती. भिंतीत खोचलेल्या धडधडत्या मशाली पलित्यांचा लालसर प्रकाश पसरला होता. दशरथपासून 20-25 पावलांच्या अंतरावर एक मोठी वेदी होती. वेदीवर 7-8 फूट उंचीचा एक महाकाय पुतळा होता. पुतळ्यासमोर मांत्रिक उभा होता. त्याचे दोन्ही हात हवेत उंच उचलले गेले होते. उघड दिसत होतं की काहीतरी विधी अर्चना चालली आहे. पण एवढंच नाही. सागरात विलीन होण्याच्या क्षणी नदीचं पात्र जसं खूप पसरत जातं, तशी अनंतात विलीन होण्याच्या या अखेरच्या क्षणी दशरथची जाणीव खूप विस्तारित झाली होती. आता त्याला समजलं की हा एक आणि एकच क्षण त्याच्या आगमनासाठी योग्य होता. 5 सेकंद आधी आणि त्याचा प्रयत्न फसला असता. 5 सेकंद नंतर आणि त्याला फार उशीर झाला असता. दैवी संपाताचा हा एकमेव क्षण होता. नाही! दशरथ गरजला. चकित झालेल्या नजरा त्याच्याकडे वळत असतानाच उजव्या हातातल्या रिव्हॉल्वरने त्याने मांत्रिकाच्या गळ्यावर गोळी झाडून त्याला ठार केला. गोळी डोक्याला किंवा छातीत घुसली असती तर मरता मरता सुद्धा त्या मांत्रिकाने विधीचा तो अखेरचा प्रलयकारी शब्द उच्चारला असता आणि अनर्थ माजला असता. दोन्ही हातात 2 आग ओकणारी पिस्तुलं घेऊन त्याने त्यांच्यात झेप घेतली. अर्थात त्यांनी प्रतिकार केला. चवताळलेले, पिसाळलेले, बेभान झालेले साधक त्याच्यावर 4ही बाजूंनी तुटून पडले. पण दशरथच्या जाणीवांना असा काही वेग आला होता की त्या सर्वांच्या हालचाली त्याला 10 पटीने मंदावल्यासारख्या दिसत होत्या. त्यांचे प्रहार तो सहज चुकवू शकत होता. धोकादायक वाटणाऱ्यांना नेमकं टिपून मारू शकत होता. अर्थात मागून होणारे प्रहार तो टाळू शकत नव्हता. पण जाणीव आता अगदी वरच्या पातळीवर गेली होती. शारीरिक वेदनांच्याही पलीकडे गेली होती. मनातल्या साध्याखेरीज आता इतर कसलाही विचार नव्हता. मधला सर्व प्रतिकार मोडून काढून तो पुतळ्यापाशी पोहोचला होता. त्याची नजर वरच्या राक्षसी चेहऱ्याकडे गेली. त्या क्षणीही एक धक्का बसून त्याला दिसलं की पुतळ्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यात चेतना आली आहे. अंगाऱ्यासारखे लाल डोळे गरागरा फिरत होते. संतापाने दात आवळले गेले होते.
त्याला 1 सेकंद उशीर झाला असता तर तो अखेरचा अभद्र शब्द उच्चारला गेला असता आणि या प्रचंड पाषाण मूर्तीत राक्षसी चेतना आली असती. नाही नाही. पुतळ्याच्या तोंडातून आवाज आला, एखाद्या गडगडाटासारखा. दशरथच्या मस्तकावर आणखी एक आघात झाला. मनाने घटनेची नोंद घेतली. जाणीव आता वेदनेच्या पलीकडे गेली होती. त्या पुतळ्याच्या नजरेला नजर भिडवीत दशरथ गरजला आणि शरीरातला उरला सुरला सर्व जोर एकवटून त्याने वेदीवर उसळी घेतली आणि डावा खांदा त्या पाषाण पुतळ्यावर आदळला. कानठळ्या बसवणारा आवाज, डोळे दिपवणारा लखलखाट, शरीर होरपळून टाकणारी उष्णता. त्या प्रचंड स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्या पाषाणाच्या पुतळ्याच्या तर ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्याच. पण खडकात खोदलेल्या त्या गुहेच्या भिंतींनाही तडे जाऊन फत्तराचे खंड धाड धाड खाली कोसळले. त्या गुहेबाहेर जाणाऱ्या सर्व वाटा दगडाधोंडांनी बुजवल्या गेल्या, बंद झाल्या. त्याला जेव्हा 5-6 लोकांनी रस्त्यात एकटा गाठला तेव्हा दशरथला उमगलं, आपली चूक झाली. सुरक्षिततेची प्राथमिक काळजीही आपण घेतली नाही. आता त्या चुकीची किंमत मोजायलाच हवी. त्याने प्रतिकार तर केलाच, त्यांच्यापैकी 2घांना तर लोळवलं सुद्धा, पण तेही कसलेले निष्णात लढवय्ये होते. शेवटी त्यांच्या संख्येनेच त्याच्यावर मात केली. त्यांचे प्रहार झेलता झेलता त्याला उमगत होतं की आता काही आपण यातून वाचत नाही. बेशुद्धीचा क्षण आला, पण वेदनेच्या अतिरेकाने जणू काही मनावरची आवरणं दूर झाली होती. मनाचा गाभा उघडा पडला होता. लहानपणापासून एकच आकांक्षा होती, जीवनात काहीतरी भव्य दिव्य अचाट साहस करावं. मानवतेने सतत त्याच्या ऋणात राहावं असं काहीतरी नाट्यमय दैदिप्यमान साहस हातून घडावं. तोच तो क्षण काचेच्या धाग्यासारखा ताणला गेला होता. मनाच्या पडद्यावर इच्छापूर्तीचं नाटक खेळलं जात होतं. एका महान कार्यासाठी त्याची निवड झाली आहे. अचाट शक्ती देऊन त्याला परत पाठवण्यात आलं आहे. त्याच्यासारखेच इतरही आहेत, गीता, महेंद्र, संगीता. आणि पापी सैतानी शक्ती विजयाच्या अगदी उंबरठ्यावर असताना अचाट कल्पकता, धाडस, हिकमत यांच्या सहाय्याने अगदी अखेरच्या क्षणी एका अभूतपूर्व आत्मबलिदानाने तो त्या सैतानी शक्तीचा नाश करतो, साऱ्या मानवजातीचा बचाव करतो. जाणीवेची ठिणगी मंदावत मंदावत शेवटी विझून गेली.